नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन 2025 इयत्ता दुसरी विषय मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता या विषयांची आपण संभाव्य उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा। व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा इथे पहिला प्रश्न आहे, मराठी भाग आहे। खालील कविता वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा। आपण डायरेक्ट प्रश्न वाचूया। मधमाशी कुठे उडत राहते? मग बघा कशी ही मधमाशी उडत राहते झाडांपाशी। मग आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झाडांपाशी। दुसरा प्रश्न, वरील कवितेत मधमाशी कोणता संदेश देते? आळस तुम्ही करू नका, मधमाशीचा धडा शिका। मग काय? आळस करू नका, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। 26 जानेवारी हा दिवस आपण कोणता दिवस म्हणून साजरा करतो? मग आपल्याला माहिती आहे 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो। पुढील म्हणीमध्ये रिकाम्या जागी येणारा योग्य शब्द पर्यायातून शोधा। अंथरूण पाहून पाय पसरावे, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा। बघा गणित हा शब्द असा लिहितात, भाषा असा लिहितात, मराठी हा शब्द असा लिहितात। इथे योग्य शब्द आहे चित्रकला, पर्याय क्रमांक 4। खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी शोधा। लहान मोठा बरोबर आहे, धनवान निर्धन ही पण बरोबर आहे, कंटाळा थकवा हे चुकीचं आहे, सावध बेसावध ही विरुद्धार्थाची योग्य जोडी आहे। आपल्याला अयोग्य विचारली होती म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न 7 व 8 साठी सूचना। खालील संवाद वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा। काय रे गौरव, कोणाचा हा भोवरा? आई, अगं माझाच तो। अरे मी तर तुला फक्त पेन आणायला सांगितले होते, हा भोवरा कसा तुझ्याकडे? आई, उरलेले पैसे मोजत येत होतो, पैसे मोजल्यावर माझ्या लक्षात आले की दुकानदाराने 10 रुपये जास्त दिले होते, ते मी परत जाऊन त्यांचे देऊन टाकले। तेव्हा त्यांनी खुश होऊन हा भोवरा मला बक्षीस दिला। किती गुणी आहे माझा बाळ। बघा प्रश्न वाचूया। हा संवाद कोणामध्ये झाला? बघा हा संवाद आई आणि मुलगामध्ये, आई व मुलगा यांच्यामध्ये झालेला आहे, पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। गौरवने जास्त आलेले पैसे परत का केले? तो प्रामाणिक होता म्हणून, पर्याय क्रमांक 3। खालील पर्यायातून अनेक वचने नसणारा शब्द शोधा। बघा अनेक पिशव्या, अनेक पुस्तके, अनेक फळे, एक फुलपाखरू। मग अनेक वचनाला नसणारा शब्द आहे फुलपाखरू, पर्याय क्रमांक 4। खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? माणिक झोपेतून उठला, इथे कोणतं वापरले? पूर्णविराम। पूर्णविराम कुठे आहे? पर्याय क्रमांक 3। खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? ती कोंबडी स्त्रीलिंगी आहे, तो कावळा पुल्लिंगी आहे, तो कोकिळ आणि ती कोकिळ असते। मग हे तो कोकिळ पुल्लिंग आहे आणि ती कोकिळा स्त्रीलिंग असतं। मग इथे पुल्लिंग आहे, ती चिमणी। मग इथे अ आणि ड योग्य। मग अ आणि ड योग्य कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। सोबतचे चित्र पहा, चित्रातील प्राण्याचा ध्वनिदर्शक शब्द पर्यायातून शोधा। हा कुत्रा आहे, कुत्र्याच्या आवाजाला आपण काय म्हणतो? भुंकणे, कारण घोड्याचे खिंकाणे असते, घुबडाचा गुदकार असतो, माकडाचा बुबुकार असतो। खालील पर्यायातून वाक्यप्रचार व त्यांचा अर्थ यांची चुकीची जोडी शोधा। कौतुक करणे, धैर्य दाखवणे ही चुकीची, आपल्याला चुकीचीच शोधायची होती म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कारण कौतुक करणे, प्रशंसा करणे हे आहे। आश्चर्य वाटणे, नवल वाटणे बरोबर आहे। घाम गाळणे, खूप कष्ट करणे हे पण बरोबर आहे। काटकसर करणे, बचत करणे हे पण योग्य आहे। खालील पर्यायातून सर्वनाम शोधा। तुकाराम, तवा आणि तलवार हे सगळे काय आहेत? नाम आहेत। आणि सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो। मग तुम्ही हे सर्वनाम आहे, पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न, खालील चौकटीतील शब्दाचा जोडशब्द होण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय शोधा। आता भाजीच्या पुढे काय जोडलं तर भाजीपाला हा जोडशब्द होतो, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे। आता बघा विभाग 2 गणित विभाग सुरू झाला आहे। प्रश्न क्रमांक 16, सोबत दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? मग बघा 1 2 3 4 किती त्रिकोण आहेत तर 4 आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये। 17वा प्रश्न,
10 रुपयांच्या 3 नोटा आणि 5 रुपयांची 4 नाणी मिळून किती रुपये होतील? मग बघा 10 रुपयाच्या 3 नोटा, बघा इथे 10च्या 3 नोटा आपल्याला माहिती आहे 4 चे म्हणजे गुणाकार, मग 10च्या 3 नोटा म्हणजे 30 रुपये. 5 रुपयांची 4 नाणी, 5 रुपयांची 4 नाणी, मग 5 चोक 20, मग एकूण किती रुपये? मग 30 अधिक 20 रुपये बरोबर किती झाले? 50 रुपये. मग 50 कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालील पर्यायातून योग्य जोडी शोधा. 7 दशक 5 एकक, मग इथे बघा 7 दशक म्हणजे 70 आणि हे 5 75 पाहिजे होते, हे चुकीचं आहे. 8 दशक 7 एकक, 8 दशक 7 एकक 87 हे बरोबर आहे. 4 दशक 9 एकक, इथे 4 वर 9 49 पाहिजे होतं, त्याच्यामुळे हे चुकीचं दिलेलं आहे इथे. 3 दशक 6 एकक 63, इथे 36 पाहिजे कारण 3 दशकाच्या घरात आहे. बघा हे एककाचं घर आहे आणि हे दशकाचं घर आहे, मग इथे योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 2. खालील प्रश्नात दिलेल्या संख्येच्या लगतची मागची विषम संख्या व पुढची विषम संख्या पर्यायातून शोधा. मग बघा इथे 69 आहे, मग 69च्या अगोदरची विषम संख्या पाहिजे. मग 69च्या आधी 68 समसंख्या सोडायची आणि मग त्याच्या अगोदर 67. 69च्या नंतर 70 समसंख्या सोडायची आणि त्याच्यानंतरची एक विषम संख्या, कारण आपल्याला माहिती आहे एक सम आणि एक विषम असते, म्हणून मग हे उत्तर आहे. मग 67 आणि 71 पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. खालील प्रश्नात महिना व त्या महिन्यातील एकूण दिवस यांची योग्य जोडी कोणती? मग बघा जून महिना 30 दिवसांचा हे बरोबर आहे. एप्रिल 30 दिवसांचा असतो, इथे 31 दिले हे चुकीचे आहे. डिसेंबर 31 दिवसांचा असतो, इथे 30 दिले चुकीचे आहे. फेब्रुवारी 31 दिवसांचा नसतो, 28 किंवा 29 असतो, म्हणून हे पण चुकीचं आहे. मग इथे योग्य आहे पर्याय क्रमांक 1. खालील पर्यायातील कोणत्या पर्यायातील सर्व संख्या समसंख्या आहेत? मग बघा आपल्याला माहिती आहे समसंख्या म्हणजे ज्या संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्याला आपण समसंख्या म्हणतो. मग बघा इथे एककाच्या घरात 2, 8 आणि 4, म्हणून मग हा पर्याय काय आहे? समसंख्या आहे. पुढचा प्रश्न. अरविंदने 18 पंत्या व 6 आकाशकंदील आहेत. अरविंदकडे 18 पंत्या आणि 6 आकाशकंदील आहेत, तर अरविंदजवळ पणत्यांपेक्षा आकाशकंदील किती कमी आहेत? आपल्याला माहिती आहे कितीने कमी किंवा कितीने जास्त म्हटलं की आपण वजाबाकी करतो. मग बघा होते किती? 18 आणि इथे आकाशकंदील किती? 6. पंत्या 18 आकाशकंदील 6, मग 8 मधून 6 गेले, 2 राहिले, 1/1. 18 वजा 6 बरोबर किती आलं? 12. मग 12ने पणत्या जास्त आहेत आणि 12ने आकाशकंदील कमी आहेत. मग इथे काय? 12ने पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. खालीलपैकी एकूण किती विधाने बरोबर आहेत? 2 अंकी सर्वात लहान संख्या 10 आहे, बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे. 1 ते 100 संख्यांमध्ये 1 अंकी एकूण 9 संख्या आहेत, बरोबर आहे. 100 ही सर्वात मोठी 2 अंकी संख्या आहे, चुकीचे आहे. 100 ही बघा 1, 2, 3 3 अंकी संख्या आहे, म्हणून मी इथे फक्त 2च विधानं बरोबर आहेत. मग 2 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या आकृतीला 4 बाजू व 4 कोण आहेत? मग बघा 4 बाजू 1, 2, 3, 4 ही एक आकृती आणि ही एक आकृती, ब आणि ड. मग ब आणि ड कुठे आहे? तर बघा ब आणि ड योग्य, पर्याय क्रमांक 4. परवा रविवार होता, तर काल आणि उद्या यांच्यामध्ये कोणता वार येईल? लक्षात ठेवायचं, नेहमी लिहिताना हे असं लिहून घ्यायचं, आधी आज, आजच्या अगोदर काल आणि कालच्या अगोदर परवा. आणि बघा आजच्या नंतर उद्या असतो आणि उद्याच्या नंतर सुद्धा परवा असतो. आता इथे कोणता परवा दिलाय? तर बघा परवा रविवार होता, परवा रविवार होता म्हणजे आधीचा आहे हा. इथं कोणता वार होता? रविवार. मग रविवारच्या नंतर इथे सोमवार, सोमवारच्या नंतर मंगळवार, मंगळवारच्या नंतर बुधवार आणि इथे गुरुवार. बघा या पद्धतीनं. आता आपल्याला विचारलं काय? काल आणि उद्या यांच्यामध्ये. मग बघा हा काल आणि हा उद्या यांच्यामध्ये कोणता वार आहे? मंगळवार. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मंगळवार. पुढचा प्रश्न बघा. सोबतच्या चित्ररूप माहितीमध्ये एका शाळेतील विविध खेळ आवडणाऱ्या मुलींची संख्या दर्शविली आहे. यावरून खालील प्रश्नांचे उत्तर पर्यायातून शोधा. खेळाची नावं दिलेली आहेत आणि खेळ खेळणाऱ्या मुलींची संख्या. प्रश्न बघूया आपण. बघा प्रश्न वाचायच्या आधी आता क्रिकेट खेळणारे किती जण आहेत? 1, 2, 3, 4, 5. मग इथे 5 अंक लिहून घ्यायचा. बुद्धिबळ खेळणारे 1, 2, 3. मग इथे लिहून घ्यायचं आहे 3. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. फुटबॉल खेळणारे 7 जण. कॅरम खेळणाऱ्या या 4 जणी. हे लिहून घ्यायचे आहेत संख्या
आता प्रश्न वाचूया. मैदानी खेळ आवडणाऱ्या मुलींची एकूण संख्या किती आहेत? मग बघा इथे क्रिकेट आणि फुटबॉल हे दोनच मैदानी खेळ आहेत. बुद्धिबळ आणि कॅरम हे बैठे खेळ आहेत. मग आपल्याला क्रिकेटची संख्या किती आहे? 5 आणि फुटबॉलची संख्या आहे 7. यांची बेरीज करायची आहे. मग 5 अधिक 7 बरोबर किती आले? 12. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. खालीलपैकी उभ्या रेषा कोणत्या? बघा ही तिरपी रेषा, आडवी रेषा, ही पण तिरकी रेषा आणि ही उभी रेषा आहे. मग आपल्याला उभ्या विचारलेत म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 6 वर 5 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? मग 6 वर 5 65. पर्याय क्रमांक 1. 25, 15, 35 या संख्यांचा योग्य चढता क्रम पर्यायातून शोधा. मग बघा आधी इथे आपण अंक लिहून घेऊया. 25 म्हणजे 2 वर 5, 15 म्हणजे 1 वर 5 15, 35 3 वर 5 35. आता बघा चढता क्रम म्हणजे छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येकडे. मग या सगळ्यांमध्ये छोटी संख्या कोणती आहे? संख्यांचा लहान मोठेपणा करताना आपण काय करतो? पहिला अंक बघतो. इथे 2 आहे, इथे 1 आहे आणि इथे 3 आहे. मग 15. 15 ही लहान संख्या, त्याच्यानंतर 25 आणि त्याच्यानंतर 35. मग बघा 15, 25, 35 पर्याय क्रमांक 4 हा योग्य चढता क्रम आहे. 6 व 9 हे अंक एक एकदा वापरून 60 पेक्षा मोठ्या एकूण किती संख्या तयार होतील? मग बघा 6 वर 9 एकदा वापरला आणि 9 वर 6 एकदा वापरला. मग 60 पेक्षा मोठ्या. मग बघा 69 ही पण 60 पेक्षा मोठी आहे आणि 96 ही सुद्धा 60 पेक्षा मोठी आहेत. म्हणजे अशा दोनच संख्या तयार होतात. मग 2 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. खालील प्रश्नातील रिकाम्या चौकटीत येणारे योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. मग इथे 15 आहे. आता या दोघांची बेरीज करूया. 6 अधिक 9 बरोबर यांची बेरीज पण किती येते? 15. मग बघा इकडे पण 15 आणि इकडे पण 15 बरोबर म्हणजे समान आहे. म्हणून मी इथे कोणतं चिन्ह येणार आहे? तर बरोबर. पर्याय क्रमांक 2. खालील आकृतिबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. 5 9. आता 5 आणि 9 मध्ये इथे 4चा फरक आहे. 5 मध्ये बघा 9 आणि 13 मध्ये 10 11 12 13 इथे पण 4चा फरक. मग 13च्या पुढे आपण 4 बोटं मोजूया. 13 मध्ये 4 मिळवले तर इथे किती येतात? 17. आणि बघा 17च्या पुढे 4 मोजले की 21. मग इथे किती येणार उत्तर? 17. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येतील एकक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? एकक स्थानच्या विचारले. मग बघा हे एककाचं घर आहे आणि हे दशकाचं घर आहे. मग आपल्याला एकक स्थानचं विचारले. मग इथे 2 आहे, इथे 8 आहे, 3 आहे आणि इथे 5 आहे. मग सर्वात जास्त मग बघा 2 8 3 आणि 5 पेक्षा 8 मोठी एकक स्थानची किंमत. म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 34वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या बेरजेचे उत्तर सर्वात कमी येईल? मग बघा 17 अधिक 52 यांची जर आपण बेरीज केली. बघा हे 7 आणि हे 2 एकक स्थानचे 7 आणि 2 9 आणि हा 1 आणि हे 5 किती आलं उत्तर? इथे 6. मग किती आलं उत्तर? एकूण 17 अधिक 52 बरोबर 69. यांची जर आपण बेरीज केली तर यांची बेरीज येते 49. या दोघांची बेरीज केली तर बेरीज येते 39 आणि या दोघांची बेरीज केली तर यांची बेरीज येते 28. आता काय विचारलं? सर्वात कमी. मग बघा याच्यामध्ये सर्वात कमी कोण आहे? 28 बेरीज कमी आहे. मग पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. खालीपैकी कोणती वस्तू घसरत नाही? आपल्याला माहिती आहे ज्याचा पृष्ठभाग वक्र आहे ती वस्तू घसरते आणि ज्याचा पृष्ठभाग सपाट आहे ती वस्तू घसरत नाही. मग सपाट पृष्ठभाग आहे घसरत नाही, सपाट पृष्ठभाग आहे घसरत नाही, सपाट पृष्ठभाग आहे घसरत नाही. सॉरी, ज्याचा पृष्ठभाग सपाट आहे. बघा इथे सपाट 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 पृष्ठभाग आहे. मग ज्याचा पृष्ठभाग सपाट आहे ती वस्तू घसरते. मग आपल्याला इथे घसरत नाही विचारलंय. मग ज्याचा पृष्ठभाग वक्र आहे ती वस्तू घसरत नाही, ती वस्तू काय करते? घरंगळते. म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. खालील माहितीवरून कंसात दिलेल्या क्रियेचे योग्य शाब्दिक उदाहरण तयार करा. गौरवकडे 15 फुगे, नीताकडे 24 फुगे. बेरीज करायचे. मग बघा हे येणार आहे नीता व गौरव यांच्याकडील फुग्यांची एकूण संख्या किती? एकूण म्हणजे बेरीज. म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुस्तकाचा पृष्ठभाग कसा असतो? सपाट. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. 3 फुली अधिक फुली 8 बरोबर 60. सोबतच्या बेरीजच्या उदाहरणात फुलीच्या जागी कोणता अंक येईल? मग बघा आपण प्रत्येक पर्याय ठेवून बघायचा. आता बघा इथे आपण जर 2 ठेवला पर्याय क्रमांक 3 मधला आणि इथे पण 2 ठेवला. मग 2 अधिक 8 बेरीज करायचे. 2 अधिक 8 बरोबर 10. हातचाला आला 1. मग 3 आणि हे 2 5. 5 आणि हा 1 6 बरोबर 60 उत्तर आले. मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 50 सेमी बरोबर किती? मग बघा इथे आपल्याला सूत्र माहिती आहे. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग अर्धा मीटर
अर्धा मीटर बरोबर 100च्या निम्मे म्हणजे 50 सेमी. मग इथे 50 सेमी म्हणजे किती विचारलं, मग किती, अर्धा मीटर. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 21 वजा म बरोबर 21, तर म बरोबर किती. मग 21 मधून किती वजा केले तर 21च येतं. आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येतून जर आपण 0 वजा केला तर उत्तर आहे ती संख्याच येते. मग 21 वजा 0 बरोबर 21. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग या व्हिडिओमध्ये आपण मराठी आणि गणित हा भाग सोडवून घेतलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हा भाग सोडवून घेणार आहोत. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि आपले किती प्रश्न बरोबर आहेत, किती मार्क्स मिळाले आपल्याला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.